बीएच्या ट्रेनिंगसाठी उपस्थित झालं. आज ही जी बैठक आहे, ज्या प्रकारे सोनार साहेबांनी विचारलं, तर ही कार्यशाळा फक्त बीएलए लोकांसाठीच. बीएलए म्हणजे पहिले आपण बूथ प्रमुख म्हणत होतो, आता त्या बूथ प्रमुखचं नाव बदलून बूथ लेवल एजंट, बीएलए म्हणजे बूथ लेवल एजंट. पहिले आपण बूथ प्रमुख नाव दिलं होतं, आता त्या बूथ प्रमुखाचं रूपांतर आपण बीएलए मध्ये केलं. तर हे जे बीएलएचे कामं काय ज्या नियुक्त करायच्या होत्या, तर आपल्या विधानसभेमध्ये जवळपास 340 बूथ आहेत. एका बूथवर 2 बीएलए शिवसेनेचे नियुक्त केले, ऑनलाईन झालेले. याच्यानंतर 340 बूथ होतो, 340 बूथ होतो. उपस्थित असलेले देशाचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले या मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत केळकर साहेब, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय संजय सोनार साहेब, आमचे युवा नेते सन्माननीय ऋषिभाऊ जाधव आणि जमलेले सगळे BLA 1 आणि BLA 2 हे आपले प्रतिनिधी. सगळ्यात अगोदर मी ऋषिभाऊंना अतिशय विस्तृत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की आपल्याला BLAचं कार्य आणि BLAचे काय कामं आहेत आणि पक्षानं हा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या मनामधला हा सगळ्यात मोठा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी तो आपल्या सगळ्या महाराष्ट्रभर राबवलेला आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये सोनार साहेब 340 बूथ एकूण आहेत. त्याच्यापैकी 140 बूथ हे देवळगाव राज्यामध्ये आणि राहिलेले हे सिंदखेड राज्यामध्ये. त्या मानाने या ठिकाणी आज 720 BLA 1 आणि BLA 2 हे 720 लोकच या ठिकाणी बैठक पक्षाच्या आदेशाने ठेवण्यात आली. खरं तर BLA आजही मी हे सांगतो की या ठिकाणी बसलेल्या कोण्या BLAला जर काम करायचं नसेल तर त्यांनी स्वइच्छेनं त्या ठिकाणी सांगायचं की माझ्याकडून हे काम होत नाही. कारण हे अतिशय जबाबदारीचं पद आणि डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे आपले जे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी कनेक्ट राहणारं हे पद की BLAची नियुक्ती झाली म्हणजे आपलं कार्य संपलं अशातला भाग नाही. सगळ्यात मोठी जबाबदारी आता BLAची याच्यानंतर येणार आहे. आपण ज्यावेळेस BLAच्या नियुक्त्या केल्या केळकर साहेब, त्यावेळेस एक एक कॉपी आपण निवडणूक आयोगाला सुद्धा याची दिलेली. SDO कार्यालयात आपण हे ऑथोराईज किंवा याच्यानंतर जो काही पत्रव्यवहार पक्षाचा होईल किंवा निवडणूक आयोगाचे ज्या ज्या वेळेस कुठलेही कार्यक्रम येतील त्यावेळेस त्या BLAला आम्हाला निरोप करायचं काम पडणार नाही. शासनाकडून त्यांची अधिकृत या शिवसेना पक्षाचे BLA म्हणून त्या ठिकाणी नोंद झालेली. उद्याचा अतिशय कठीण काम या ठिकाणी सुरू होणार आहे. आज BLAची बैठक झाली म्हणजे संपलं. आपण काय करतो किंवा आई धावपळी ते माझं लग्न सराई म्हणून पुढे ढकला, आता उद्या पेरणे आहेत म्हणून पुढे ढकला. परंतु पक्षासाठी आपल्याला वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये बूथनिहाय BLA एजंटची नियुक्ती करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती त्या ठिकाणी. या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय संजयजी सोनार साहेब झाल्यानंतर या प्रक्रियेला गती आली आणि त्यांनी केलेल्या आव्हानानुसार या जिल्ह्यामध्ये अत्यंत तीव्र गतीनं असं BLA एजंटची नियुक्ती प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झाली. सोनार साहेब आमची पण नियुक्त्या ऑफलाईन या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले जर दिलं असेल ऑफलाईन तर सिंदखेडला दिले 80%. आणि त्याची यादी सुद्धा आम्ही बडी बहुतेक त्या ठिकाणी सर्वात आधी त्या ठिकाणी आम्ही सादर केली. आमच्या मतदारसंघाचा प्रॉब्लेम हा होत असेल की हा मतदारसंघामध्ये 4 तालुक्यांचा समावेश. जवळपास सिंदखेड या तालुक्यातील 105 गावं, सिंदखेड देवळगाव या तालुक्यातील 60 गावं, लोणार तालुक्यातील 26 गावं, चिखली तालुक्यातील 22 गावं. आणि त्याच्यामुळे भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ थोडासा विचित्र आहे. मी तुमच्याशी सकाळी काम बोललो किंवा चिखली विधानसभा मतदारसंघातील जे चिखली तालुक्यातील गावं येतात त्यांचं असं म्हणणे की आम्हाला चिखली 10-12 किलोमीटर अंतरावरती आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतो. BLA 1 आणि BLA 2 यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आवर्जून मुंबईहून या ठिकाणी आलेले आपल्या पश्चिम विदर्भाचे समन्वय मुंबईचे नगरसेवक
सन्माननीय श्री संजय अकलदरे साहेब, आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे सोनार साहेब, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक निरंजन मापारी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायाताई भस्के, शिवसेनेचे शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी यांचे सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व PLA1, PLA2 म्हणून उपस्थित असलेले सर्व आपले प्रतिनिधी, बांधवांनो भगिनी, मला वाटते या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन माझ्या अगोदरच्या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी केले आणि तुम्ही लोक काही राजकारणात नवीन आलेले नाही. चला मग नवीन पुढं धरून आणले आणि आता त्याला निवडणुकीमध्ये पुढं करायचं आणि कशी निवडणूक लढायची ते शिकवायचं अशातला भाग. तुम्ही अनेक निवडणुका लढल्या असतील, लढवल्या असतील, अनुभवी आता आपण झालेला आहोत. आपण काही नवीन नाही. पण खऱ्या अर्थानं निवडणुका कशाच्या आधारावर जिंकल्या जाऊ शकतात, निवडणुकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याची काय जबाबदारी आहे, हे सगळं जर सगळ्यांनी समजून घेतलं तर मला वाटते निवडणुका सोप्या. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आता जे मतदान याद्यांचं पुनर्निरीक्षण, सखोल पुनर्निरीक्षण होत आहे. हे याच्या अगोदर कधी झालं होतं 2002. पण त्यावेळेस काही कुठल्याही पक्षाने याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं नव्हतं. पण आता हे 2026 मध्ये याची सुरुवात 25 पासून सुरुवात झाली काही राज्यात आणि ज्या ज्या राज्यामध्ये मतदान याद्यांचं पुनर्निरीक्षण सखोलपणानं झालं त्या त्या राज्यामध्ये काय झालं हे तुम्हाला माहिती. पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल किंवा बाकीचे सगळे आसाम असेल किंवा तिकडचे तामिळनाडू आणि केरळा या ठिकाणचे सुद्धा राज्य आपण जर पाहिले तर अनेक ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये आपला सत्ताधारी जो मित्र पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे 2 राज्यात 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यातले 2 राज्य, त्यातलं एकच राज्य भाजपचं होतं आसाम. ते पुन्हा तिथं आसाममध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला. पश्चिम बंगालची सत्ता उलटली, तामिळनाडूची सत्ता उलटली, केरळमधली सत्ता उलटली, डाव्याची गेली काँग्रेसची. फक्त पॉंडेचेरी आणि आसाम हे भाजपचे मुख्यमंत्री होते. तिथं परत ते 2 भाजपचे मुख्यमंत्री. याचं कारण काय? पश्चिम बंगालमध्ये या पुनर्निरीक्षणामध्ये 92 लाख बोगस मतदार या यादीतून कमी केले. 92 लाख आकडा हा काही कमी नाही, हा आकडा काही कमी नाही. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं की याद्याचं पुनर्निरीक्षण करायचं वेळेवर आपण का निर्णय तर आपल्या हक्काच्या प्रत्येक मतदाराचं नाव हे मतदान यादीमध्ये आलं. आता हे जे BLO आहे, BLO म्हणजे शासकीय अधिकारी आहे, कर्मचारी आहे, हे काय करतात, यांनी 2002च्या याद्या द्यायच्या. जे पाहिजे 2002च्या यादीत कोणाचं नाव आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव असेल तर मग त्याच्या घरातल्या लोकांनी जास्त पुरावे द्यायची गरज नाही. पण ज्या कुटुंबातल्या कोणाचंच नाव ते 2002च्या यादीमध्ये नाही त्याला मात्र अनेक पुरावे, जन्म तारखेचा पुरावा असेल, रहिवाशाचा पुरावा असेल, नागरिकत्वाचा असेल, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घ्यावं. आणि म्हणून हे अवघड प्रक्रिया. जर आपण थोडं सुस्त राहिलो तर आपल्या हक्काचे मतदाराचे नावं मतदान यादीमध्ये राहणार नाही. मला वाटते आता तुम्हालाही सगळ्यांना भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती बाकी जिल्हा परिषद पंचायत समित्या होणार आहेत. या निवडणुका तुमच्या आहेत.